निवडणूक अधिकाऱ्यावर दबावाचा आरोप. कुंभारी गणातील उमेदवार हरकत असूनही निर्णय राखीव. सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मुस्ताक अमीन साब शेख यांच्या उमेदवारीवर गंभीर हरकत घेण्यात आली असून तरीही निवडणूक अधिकाऱ्याकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुस्ताक अमीन साब शेख यांनी नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मध्ये मतदानाचा हक्क बजावला होता. असे असतानाही त्यांना कुंभारी गणातून पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच मुद्द्यावर त्यांच्या अर्जावर अधिकृत हरकत दाखल करण्यात आली होती. मात्र या हरकतीवर निर्णय देण्याऐवजी निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाल राखीव ठेवला. कोणतीही स्पष्ट कारवाई न करता प्रकरण प्रलंबित ठेवले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात ॲडव्होकेट अनिल वासम यांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले आहे की हरकत स्पष्ट आणि कायदेशीरदृष्ट्या ठोस असताना निवडणूक अधिकारी कारवाई का करत नाहीत, हे कोणाच्या दबावाखाली सुरू आहे का याची चौकशी झाली पाहिजे. योग्य कारवाई न झाल्यास राज्य निवडणूक आयोगाकडे थेट तक्रार दाखल केली जाईल, असे यावेळी ॲडव्होकेट अनिल वासम यांनी म्हणाले. मला या ठिकाणी अत्यंत खेदानं सांगावंसं वाटतं की निवडणूक निर्णय अधिकारी यांचं जे कामकाज आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे. आज मी या ठिकाणी मुस्ताक अमीन साब शेख या उमेदवाराबद्दल हरकत घेतलेली आहे. मुस्ताक अमीन साब शेख या उमेदवाराबद्दल मी या ठिकाणी हरकत घेतलेली आहे. त्या उमेदवाराचं नाव सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये होतं. त्या ठिकाणी त्यांनी मतदान केलेलं आहे. त्यानंतर तो पुन्हा या ठिकाणी कुंभारी गण 115 मध्ये सुद्धा त्याचं नाव आहे. तो या ठिकाणी उमेदवार म्हणून आलेला आहे. भारतीय आपल्या कायद्यानुसार लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 कलम 17 व 18 प्रमाणे एकाच उमेदवाराचं किंवा एकाच मतदाराचं 2 ठिकाणी नाव असेल तर सरळ सरळ ती निवडणूक आयोगाची फसवणूक आहे. ही गोष्ट आम्ही या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर सुद्धा ते निवडणूक निर्णय अधिकारी निकाल द्यायला तयार नाहीत. त्यांनी या संदर्भात आपला निकाल बाजूला त्यांनी राखून ठेवलेला आहे. मला या ठिकाणी स्पष्ट म्हणायचं आहे, हे प्रशासन आणि शासनाच्या दबावाखाली हे लोक वागत नसतील तर लोकशाहीवरती लोकांचा विश्वास उडायला वेळ लागणार नाही. म्हणून जर यांनी हा निर्णय घेतला नाही तर आम्हाला यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी लागेल. संबंधित उमेदवार कोणत्या पक्षाचे आहेत आणि कोणत्या गणातील आहेत? हा संबंधित उमेदवार हा राष्ट्रवादी आणि प्रहार संघटनेकडून तो आहे आणि तो कुंभारी गण 115 मधून आहे.